ॲटॉमिक रेडियस डिक्रीज. ॲटॉमिक रेडियस जी आहे ही लेफ्ट टू राईट म्हणजे कशी लेफ्ट टू राईट डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक रेडियस कशी होत जाते डिक्रीज होत जाते. कशी होत जाते डिक्रीज म्हणजे कमी कमी होत जाताना दिसून येते. कशामध्ये इन अ पिरियड. लक्षात ठेवायचं आहे इन अ पिरियड while going from left to right atomic radius are decreases. Then while going from left to right within a period ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असतो डावीकडून उजवीकडे जात असतो त्यावेळेस ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1 or 1 at a time. आपल्याला ॲटॉमिक नंबर जो आहे हा एक एकने वाढत जाताना दिसून येतो आणि हा ॲटॉमिक नंबर जो एक एकने वाढत गेल्यामुळे यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो प्रत्येकावरचा हा काय होत जातो एक एकने वाढत जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच पहा ॲटॉमिक रेडियस आर इन्क्रीजेस देन ऑल्सो पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस 1 at a time. यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो हाही प्रत्येक वेळेला काय होत जातो इन्क्रीज होत जाताना आपल्याला दिसून येतो. देन इन ॲडिशनल इलेक्ट्रॉन. मग आता जे काय ॲडिशनल इलेक्ट्रॉन असतात जास्तीचे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे काय होतात रे ॲडेड इन सम आउटरमोस्ट सेम आउटरमोस्ट सेल. जे काही जास्तीचे इलेक्ट्रॉन असतात ते त्याच कवचाच्या सगळ्यात शेवटच्या कवचामध्ये काय होतात ऍड होऊन जातात आणि त्यामुळे ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लियर चार्ज ऑन अ इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण जर पिरियड्स घेतलं तर पिरियड्स मध्ये शेल्स वाढतायत का नाही तर काय वाढतायत इलेक्ट्रॉनची संख्या काय होताना दिसते आपल्याला वाढताना दिसून येते. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय होते वाढत जाते आणि त्यामुळे त्यावरचा न्यूक्लियर चार्ज जो असतो केंद्रकीय भार असतो प्रभार जो असतो हा काय होतो इन्क्रीज होतो म्हणजे वाढतो आणि त्यामुळे कशावरती न्यूक्लियस वरती कशामध्ये न्यूक्लियस केंद्रकामध्ये याचा काय निर्माण होतो फोर्स. फोर्स म्हणजे काय बल तयार होतो. ग्रेटर फोर्स हा कशावरती निर्माण होतो न्यूक्लियस वरती तयार होतो आणि त्यामुळे त्याची न्यूक्लियसची साईज जी आहे ही काय होत जाते डिक्रीज होत जाते. यामध्ये शेल्स वाढतायत का अशा नाही शेल्स वाढत नसून त्यामधले काय वाढतायत रे इलेक्ट्रॉन वाढत जातात. काय वाढत जातात इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढली तर त्यावरचा जे काही फोर्स आहे हा कशावरती पडतो सगळा न्यूक्लियस वरती पडतो आणि न्यूक्लियस वरती पडल्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज काय होते रिड्यूस किंवा डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसून येते. हे कशामध्ये होतं इन अ पिरियड्स मध्ये. बट इन अ ग्रुप. आता ग्रुप मध्ये काय होतं रे व्हेन गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे टॉप टू बॉटम मध्ये जात असताना ॲटॉमिक साईज जी आहे ही कशी होत जाते इन्क्रीज होत जाते. ॲटॉमिक साईज काय होते इन्क्रीज. कशामुळे इन्क्रीज होते बरं बिकॉज अ न्यू शेल्स आर ॲडेड इन अ ग्रुप. when we going from top to bottom in a groups a new shells are added. याच्यामध्ये किती शेल्स येते याच्यामध्ये 2 याच्यामध्ये 3 4 5 6 7 अशा काय झालेले आहेत शेल्स वाढत गेलेले आहेत आणि मग जो काही ॲटम आहे त्याचं साईज पण काय होते वाढत जाते आणि साईज वाढली म्हणजे त्याचे ॲटॉमिक जे काही रेडियस असणारे ॲटॉमिक साईज पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. देन therefore the distance between the outermost cell and electron in a nucleus goes on increasing. मग या न्यूक्लियस मधला आणि त्याच्या आउटरमोस्ट सेल मधला जो डिस्टन्स आहे हे काय होत जातं वाढत जातं कारण की शेल्स काय होत आहेत वाढत जात आहेत. मग या न्यूक्लियस पासूनचं त्याचं डिस्टन्स पण काय होतंय वाढत जाते की नाही. मग वाढत गेल्यामुळे काय होतं त्यावरचा जो काही चार्ज आहे किंवा डिस्टन्स जे आहे आउटरमोस्ट सेल मधलं इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस मधलं हे पण काय होतं इन्क्रीज होताना आपल्याला दिसून येतं आणि याचा परिणाम काय होतो द ॲटॉमिक साईज ऑल्सो increasing and increases न्यूक्लियर
चार्ज आणि त्यावरचा न्यूक्लियर चार्ज जो असतो हा हे काय होतो ग्रुप्समध्ये इन्क्रीज म्हणजे वाढताना आपल्याला दिसून येतो. हे काय पाहिलं आपण ॲटॉमिक साईज पाहिलेलं आहे. यावरती तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात किंवा तुम्हाला यावरती गिव्ह द रिझनही विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. हे आपलं काय पाहिलं आपण मॉडर्न पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबलमधले जे 3 प्रॉपर्टीज होत्या त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. सेकंड एक्सप्लेनेशन पाहिलेले सेकंड प्रॉपर्टीचं. आपल्याला थर्ड प्रॉपर्टी पाहायची त्यामधली मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. थर्ड प्रॉपर्टी आपल्याला पाहायची ती आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातुगुण आणि अधातुगुण. यामधले बरेचसे पॉईंट जे आहेत हे आपण मागे पाहिलेली आहेत धड्यामध्ये. हे आपण शॉर्टमध्ये पाहू काय आहे. मेटॅलिक एलिमेंट लाईक सोडियम मॅग्नेशियम जे आहेत आर टुवर्ड्स इन अ लेफ्ट. कुठे असतात हे सोडियम आपण पाहिलेले. सोडियम मॅग्नेशियम जे आहेत हे कोणत्या साईडला आहेत लेफ्ट साईडला. कोणत्या साईडला आहे लेफ्ट साइड. and in non-metallic like sulfur chlorine जे काही सल्फर क्लोरीन जे आहेत हे कुठे आहेत इन अ राईट साइड. कोणत्या साइडला आहे राईट साइडला आहे. ही कोणती साइड झाली राईट साइड. राईट साइड. ओके. इन मेटलाइट्स आता मेटलाइट्स कुठे आहेत सिलिकॉन. सिलिकॉन वगैरे जे आहेत सिलिकॉन्स आर लाइन बिटवीन टू टाइप. कशामध्ये येतं सिलिकॉन कुठे आहे टू टाइप म्हणजे कोणता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. हे जे काही दोन प्रकार आहेत त्यांच्या दोनच्या मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे हे सिलिकॉन म्हणजे सिलिकॉन हा मेटॅलॉइड आहे त्यामुळे तुम्हाला फॉर एक्झाम्पल सिलिकॉन दिलेला आहे. मेटॅलॉइड हा कोणत्या टू टाइपच्या मध्ये आपल्याला दिसून येतो. अँड झिगझॅग लाईन कोणती ही जी काही झिगझॅग लाईन दिसून येते नागमणी आकाराची रेषा सेपरेट फ्रॉम मेटल फ्रॉम नॉन मेटल. झिगझॅग लाईन कशाला सेपरेट करते मेटल आणि नॉन मेटलला एकमेकांपासून सेपरेट वेगळं करण्याचं काम करत असते. हे आपण पाहिलेलं आहे. when we compare the characteristic of chemical properties of metal and non metal आपण ज्यावेळेस नॉन मेटल आणि मेटलचे कॅरेक्टरिस्टिक कंपेअर करत असतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं बरं द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड म्हणजे या आयोनिक कंपाऊंडचा जो केमिकल फॉर्म्युला आहे इन द कॅटायन इन देम इज अ फॉर्म from the metal and anion from the non metal. जर आपण आयोनिक फॉर्म्युला जर लक्षात घेतला आयोनिक कंपाऊंडचा सिंपल आयोनिक कंपाऊंडचा जर केमिकल फॉर्म्युला जर लक्षात घेतला तर लक्षात येईल आपल्याला मेटल जे आहेत लेफ्ट साइडचे जे मेटल्स आहेत यावरती काय तयार होतं कॅटायन्स तयार होतात आणि जे काही नॉन मेटल आहेत यावरती काय तयार होतात ॲनायन्स तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतं. कॅटायन म्हणजे काय धनाग्र आणि ॲनायन म्हणजे काय ऋणाग्र. जे इलेक्ट्रॉन देत असतात त्यावरती कॅटायन तयार होतं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि जे इलेक्ट्रॉन घेत असतात त्यावरती मायनस चार्ज तयार होतो म्हणजेच ॲनायन तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग यावरून आपण सांगू शकतो पहा मेटल्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन by the losing its valence electron are called as electropositivity of an element. पहा आपल्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंटची डेफिनेशन सांगता येते. काय सांगता येईल इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कशाची डेफिनेशन पाहिजे आपल्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ an एलिमेंट्स. काय सांगता येतील पहा डेफिनेशन मेटल atoms of non metals atom have a tendency to form a cation by losing its valence
electron. This property is called electropositivity of an element. पहा metal atom have tendency, धातूचे अणू आहेत त्यांच्यामध्ये कशाची क्षमता आहे फॉर्म कॅटायन म्हणजे धनाग्र निर्माण करण्याची क्षमता असते. काय कशाची करून बाय लूजिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांची जी काही संयोजक इलेक्ट्रॉन लूज करून देऊन एखाद्या एलिमेंटला इलेक्ट्रॉन देऊन स्वतःवरती कॅटायन धनाग्र निर्माण करण्याची क्षमता ही कशामध्ये असते मेटल ॲटम मध्ये असते. त्यामुळे त्यांना काय म्हणायचे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट. फॉर एक्झाम्पल सोडियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो त्यामुळे त्यावरती काय एक पॉझिटिव्ह चार्ज हा तयार होतो म्हणजे तो इलेक्ट्रॉन काय करतो लूज करताना आपल्याला दिसून येतो. देन पहा an atom of non metal, जर नॉन मेटलचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय टेंडन्सी असते रे. इन मेटल ऑफ नॉन मेटल टेंडन्सी टू फॉर्म अ anion. काय फॉर्म करण्याची काय निर्माण करण्याची क्षमता असते त्यांच्यामध्ये anion म्हणजे ऋणाग्र निर्माण करण्याची क्षमता असते बाय ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू द व्हॅलन्स शेल म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्हॅलन्स शेल मधून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून स्वतः काय तयार करतात anion तयार करत असतात. फॉर एक्झाम्पल क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 8 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि हा काय करत असतो त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो दुसरीकडून काय करतो एक इलेक्ट्रॉन दुसऱ्यांच्या व्हॅलन्स शेल मधून एक इलेक्ट्रॉन घेत असतो आणि स्वतःवरती काय करतो anion निर्माण करतो म्हणजे ऋणाग्राची निर्मिती करत असतो. देन पहा ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड. पहा जे काही सगळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत अणूंमधले हे कोणत्या फोर्सने एकत्रित आलेले आहेत बरं पॉझिटिव्हली चार्ज कशामुळे निर्माण करतात का कारण की ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम कोणत्याही अणूंमधले जे इलेक्ट्रॉन असतात यामध्ये एक काय असतो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे काय आकर्षक बल निर्माण होतं आणि या आकर्षक बलामुळे यांच्या न्यूक्लियस मध्ये कोणता चार्ज तयार होतो पॉझिटिव्हली चार्ज निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. अँड द इलेक्ट्रॉन इन इनर शेल म्हणजे आतमधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात आतमधल्या कक्षेमधले lie between valence shell and nucleus. हे कशामध्ये असतात हे जे काही याच्यामधले इलेक्ट्रॉन जे आहेत हे आपल्याला कुठे दिसून येतात lie between a nucleus and outermost cell म्हणजे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट सेलच्या मध्ये बाकीचे उरलेले इलेक्ट्रॉन आपल्याला फिरताना दिसून येतात. अँड दिस बिकॉज हे कशामुळे शक्य होतं रे बिकॉज देअर प्रेझेन्स ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. याच्यावरती कोणता चार्ज असतो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. लक्षात ठेवायचा आहे या इलेक्ट्रॉन्स वरती कोणता चार्ज असतो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग ऑन अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरती काय केला जातो एक इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज निर्माण केला जातो आणि तेच अट्रॅक्टिव्ह फोर्स निर्माण होतो. अँड इन द लेस दॅन ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज जो की त्याच्यावरती जो ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज असतो त्यापेक्षा कसा असतो हा लेस म्हणजे कमी असतो. हे यानंतर आपल्याला सांगते द नंबर ऑफ न्यूक्लियस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पहा आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत इन मेटल्स पाहू. मेटल्स मधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जसे की सोडियम असेल तर सोडियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. मग पहा काय सांगता येईल द नंबर्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन मेटल इज अ स्मॉल. जे काही धातू घेतलेली आहेत आपण त्या धातूंमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतात हे कसे असतात कमी असतात. इथे एकच आहे हा नॉन मेटल आहे याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत रे 7 आहेत म्हणजे जास्त आहेत. पण आपण मेटलचा जर विचार केला तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते स्मॉल कमी असते. आणि द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो स्मॉल. मग ह्या कशाने निर्माण केलेला आकर्षक बलाने निर्माण केलेला जो काही इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असतो हा मेटल वरती कसा असतो कमी असतो. का
कारण की या काय मेटल्स मध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? कमीच असतात, 1 2 3 4 पर्यंत असतात, 3 पर्यंत असतात. मग ते काय म्हणतात की आता या सोडियमला तो 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत, कारण की 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा त्याला काय वाटेल रे? 1 इलेक्ट्रॉन दिलेला बरं. आपल्याला 1 इलेक्ट्रॉनची काय गरज आहे म्हणेल तो काय म्हणेल? आपल्याकडे एकच आहे ना आउटर मोस्ट सेल मध्ये, मग 7 कोणाकडून घेण्यापेक्षा आपला 1 इलेक्ट्रॉन काय करू आपण? दुसऱ्याला देऊन टाकू. म्हणजे त्यावरचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज निर्माण करत असतो हा कसा असतो? लेस असतो. का? बिकॉज इन देअर आउटर मोस्ट सेल द बॅलन्स इलेक्ट्रॉन इज small, then effective nuclear charge also small. Okay, then paha in a combined effect of a two factor metals have a tendency to balance electron to form a cation having a stable noble gas configuration. पहा कंबाईन इफेक्ट यावरचा संयोग परिणाम काय दिसून येतो मेटल्स वरती की इलेक्ट्रॉन मेटल काय करत असतात? इलेक्ट्रॉन हे देत असतात आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं यामध्ये? कॅटायन निर्माण होत असतात. आता हा जो काही सोडियम आहे हा इलेक्ट्रॉन काय करतो? 1 देऊन टाकतो आणि किती इलेक्ट्रॉन दिलेले त्यांनी? 1. त्यामुळे त्यावरती काय होतो? कॅटायन म्हणजे धनाग्र तयार होतं आणि धनाग्र तयार झाल्यामुळे याला कोणती स्टेट प्राप्त होते? नोबेल स्टेट. कारण की त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये आता किती इलेक्ट्रॉन राहिले? किती इलेक्ट्रॉन राहिले? 8 इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माहिती आहे 8 इलेक्ट्रॉन असतील तर ते कोणती स्टेट प्राप्त होते? त्याला नोबेल गॅस स्टेट प्राप्त होते. अँड दिस टेंडन्सी ऑफ एलिमेंट कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन एलिमेंट्स. हे आपलं आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. यावरून आपल्याला एक गिव्ह द रिझन विचारतात. पहा की metallic characters are increasing from going down in a group. हे आपल्याला काय विचारू शकतात? गिव्ह द रिझन विचारू शकतात. मग याचा आपण आन्सर पाहू. काय लिहिता येईल आपल्याला? मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट बिलॉंगिंग इन अ सेम ग्रुप. आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर जे आहेत हे एकाच ग्रुप मधले पाहायचे आहेत एलिमेंट्स. तर यामध्ये पहा व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. कुठून कुठे? टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. न्यूक्लिअर चार्ज काय होईल रे? द डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल. कशामधला? पहा व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल गेट ॲडेड. काय होते ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जात असतो हे आपण पाहिलेलं आहे. अ न्यू शेल म्हणजे एक नवीन कवच काय होतं ग्रुपमध्ये वाढत जाताना आपल्याला दिसून येतं. अँड द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. या न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट सेलमधलं डिस्टन्सही काय होतं? इन्क्रीज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याचा परिणाम काय होतो मग? द लोअरिंग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर लोअरिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन. काय होतं यामधलं जे काही इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स जो असतो हा पण काय होत जातो यामध्ये? लोअर म्हणजे काय? कमी होत जाताना आपल्याला दिसून येतो. आणि ॲज अ रिझल्ट द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज अ इलेक्ट्रॉन. आणि काय मग परिणाम होतो यावरती की याच्यावरचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असतो हा कमी होत गेल्यामुळे हा स्वतःचा जो इलेक्ट्रॉन असतात मेटल्स हे काय करतात? लूज करतात म्हणजे देऊन टाकतात. ऑल्सो पेनल्टिमेट शेल्स बिकम अ आउटरमोस्ट सेल. आणि ज्या वेळेस ही काय होते रे? हा इलेक्ट्रॉन काय करतात? मेटल्स देऊन टाकतात. त्यावेळेस जी काही त्याच्यानंतरची जी शेल्स असते ही काय बनते? त्याची आउटरमोस्ट शेल बनते. मग याची आउटरमोस्ट सेल कोणती झाली? ही ज्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत ही या सोडियमची आउटरमोस्ट सेल झाल्याचं आपल्याला
दिसून येतं. अँड द पेनल्टिमेट शेल, ही जी काही सेकंड लास्ट शेल आहे, शेवटची जी काही कवच आहे, हे कंप्लीट ऑक्टेट, ह्याने काय कंप्लीट केलेलं असतं, ऑक्टेट, सोडियमने ऑक्टेट कंप्लीट केलं की नाही, एक इलेक्ट्रॉन देऊन. मग देअरफॉर काय होतं, कॅटायन हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी. मग यावरती काय तयार होतो, कॅटायन तयार होतो. आणि कॅटायन तयार होऊन धनाग्र तयार होऊन तो काय करतो, स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता प्राप्त करतो. आणि यावरती यांच्यामध्ये काय होते, ड्यू टू धिस, हे स्टॅबिलिटी मिळवल्यामुळे, स्थिरता मिळवल्यामुळे यामध्ये ॲटम मध्ये जी काही टेंडन्सी असते ही काय होते, लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. यामधली मेटल्स मधली जी काही इलेक्ट्रॉन लूज करण्याची क्षमता असते ही काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, म्हणजे वाढत जाताना आपल्याला दिसून येते. अँड द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन ॲटम टू टेंडन्सी ऑफ लूज इलेक्ट्रॉन्स, therefore metallic characters of an element increases while going from top to bottom or going down the group. हे काय होईल आपल्याला याचा आन्सर सांगता येईल. त्यानंतर असंच आपल्याला पुढचंही एखादं पहा सांगता येईल, एखादं गिव्ह द रिझन. कोणतं गिव्ह द रिझन आपल्याला पाहायचंय, तर पहा, फाईल इन पिरियड्स, कशामध्ये, इन पिरियड्स गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, non-metallic characters are decreases in a periods while going from left to right. आता याचं आपल्याला पाहायचं झालं तर काय सांगता येईल पहा याच्यामध्ये, while going from left to right in a period the outermost cells remain the same. पहा याच्यामध्ये आपल्याला कुठून कुठे, लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना यामध्ये जे काही आउटरमोस्ट सेल्स आहेत हे कसे असतात रे, सेम असतात, हे आपण पाहिलेलं आहे. देन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. यावरचा काय पॉझिटिव्ह चार्ज जो असतो हा लेफ्ट टू राईट जात असताना काय होतो, इन्क्रीज होत जातो. का, कारण की हे इलेक्ट्रॉन मेटल्स काय करत असतात, इलेक्ट्रॉन लूज करत असतात आणि त्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज पण काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, म्हणजे वाढत जाणार आहे. अँड ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. परंतु लेफ्ट टू राईट जात असताना आपण पाहिलेले की ॲटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. परंतु त्यावरचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, वाढत जात असतो. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. का, कारण की त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये शेल्स वाढतायत का, नाही. कशाची संख्या वाढते, इलेक्ट्रॉनची संख्या वाढते पिरियड्स मध्ये, त्यामुळे त्याच्यावरचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा काय होत जातो, पिरियड्स मध्ये इन्क्रीज होत जाताना आपल्याला दिसून येतो. आणि याचा परिणाम काय होतो रे, द टेंडन्सी ऑफ एन ॲटम लूजेस इलेक्ट्रॉन डिक्रीज विदिन अ पिरियड्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. काय होतं, याचा परिणाम जो आहे हा पिरियड्स मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना यांची जी काही बॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे, बॅलन्स इलेक्ट्रॉन ची जी संख्या असते ही काय होते, डिक्रीज, म्हणजे ॲटम ऑफ लूज इलेक्ट्रॉन, बॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. म्हणजे हे काय करत असतात, ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जात असतात त्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी क्षमता असते ही काय होत जाते, याच्यामध्ये डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसून येते. अँड देन पहा, द टू फॅक्टर्स नेमली increasing a nuclear charge and decreasing the atomic radius as we go from left to right. आपल्याला लेफ्ट टू राईट जात असताना काय दोन फॅक्टर लक्षात येतात पहा. कोणते दोन फॅक्टर आहेत, इंक्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. काय होतं याच्यामध्ये, इंक्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज आणि काय डिक्रीज होतं, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस कुठून कुठे जाताना, लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जात असताना इंक्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज, अणूंचं जे काही केंद्रकाचा प्रभार आहे हा वाढतो, परंतु ॲटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होताना आपल्याला दिसून
येते. अँड दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग इफेक्टिव्ह चार्ज. आणि हेच काय दोन जे पॉईंट आहेत हे कशाला रिस्पॉन्सिबल करतात, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढण्यासाठी रिस्पॉन्सिबल असल्याचं आपल्याला दिसून येतं. अँड देन द बॅलन्स इलेक्ट्रॉन हेल्ड विथ अ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स, it is called as electronegativity of an atom. Electronegativity of an atom कशाला म्हणायचे, the valence electron are held in a greater and greater attractive force. जे काही बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात यावरती अट्रॅक्टिव्ह फोर्स जो असतो हा कसा असतो, ग्रेटर अँड ग्रेटर, म्हणजे जास्तीत जास्त काय असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. त्यामुळे त्याला आपल्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ अन ॲटम. And due to this increasing electronegativity from the left to right within a period, the ability of to become the anion by accepting outside the electron goes on increasing. आणि ज्या वेळेस पहा आपण काय करत असतो, पिरियड्स मध्ये काय ॲबिलिटी आहे, लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे हे काय करतात, ॲनायन्स म्हणजे ऋणाग्र निर्माण करतात. आणि हे ऋणाग्र कसे वाढतात, जेव्हा ते दुसरीकडून काय करत असतात, इलेक्ट्रॉन घेत असतात, ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटसाइड. And the tendency of element to form, the tendency of accepting a electron, this is called electronegativity of non-metallic characters of an element. काय सांगितलं यामध्ये टेंडन्सी काय आहे, कॅटायनची लुझिंग बॅलन्स इलेक्ट्रॉन. परंतु इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये काय टेंडन्सी ऍक्सेप्टिंग द electron from outside. This is called electronegativity of an element of non-metallic characters. हे आपण काय पाहिलं, आपला थर्ड जो पॉइंट होता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा हा पॉइंट पाहिलेला आहे. याच्यामध्ये जर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर पहा, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला 2-3 पॉइंट सांगते. काय, व्हाईल गोइंग डाउनवर्ड इन anion any group, the electropositivity of elements on an increasing while electropositivity decreases. काय सांगितलेलं आहे, while going down in any group, any group मध्ये ज्यावेळेस वरून खाली येत असतो त्यावेळेस यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. परंतु इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी होत जाते, डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसून येते. आणि सेकंड पहा, while going from left to right in a periods, the electronegativity of element goes on increasing and electropositivity of an element goes on decreasing. पहा विरुद्ध आहे, तुमच्या लक्षात येईल. ग्रुप मध्ये जात असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते. तर पिरियड्स मध्ये जात असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत असते, इन्क्रीज होताना दिसून येते. अँड लास्ट द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स हायर द रिॲक्टिव्हिटी. जेवढी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी असेल तेवढी त्याची रिॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशीलता कशी असते, हायर म्हणजे जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. हे काय पाहिले आपण, पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जे काही 3 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या, बॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, यामध्ये आपण काही पॉइंट जे अगोदरच शिकलेलो आहोत ते फक्त शॉर्ट मध्ये आपण पाहिलेली आहेत. यामध्ये लक्षात काय ठेवायचे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंटची डेफिनेशन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंटची डेफिनेशन लक्षात ठेवायची. मी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची डेफिनेशन तुम्हाला असे सांगितलेली आहे, यावरून तुम्हाला पॉझिटिव्हिटीवरून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची डेफिनेशन लिहिता येईल. ओके, हे आपलं 3 पॉइंट पाहिले. तर आपल्याला या धड्यामधला सर्वात लास्ट पॉइंट पाहायचा आहे, तो आहे ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. आपल्याला लास्ट पॉइंट पाहायचा आहे ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली, म्हणजे हॅलोजन कुलातील प्रणवता पाहायची आपल्याला. यामध्ये आपल्याला सांगता येईल पहा, आता हॅलोजन फॅमिलीमध्ये कोणता ग्रुप येतो, फक्त 17th ग्रुप. कोणता ग्रुप आहे, द ग्रुप 17 contains in halogen family. हा कोणत्या फॅमिलीचा मेंबर आहे, 17th ग्रुप
हॅलोजन फॅमिलीचं काय आहे, हा ग्रुप मेंबर आहे. कोणता ग्रुप आहे हा? 17th ग्रुप, 17वा ग्रुप आहे. याच्यामध्ये तुम्हाला याचं जनरल फॉर्म्युला लक्षात घ्यायचंय. पहा काय आहे द जनरल फॉर्म्युला ऑफ हॅलोजन ग्रुप. जनरल फॉर्म्युला आहे X2. काय? X2 म्हणजे X च्या ऐवजी काय करायचं आपल्याला? एलिमेंट ठेवायचंय आणि तो काय होईल? त्याचा जनरल फॉर्म्युला होईल. काय? हॅलोजन फॅमिलीचा जनरल फॉर्म्युला X2 असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा काय सांगता येईल याच्यामध्ये. जर आपण अ ग्रॅडेशन इज ऑब्झर्व इन देअर फिजिकल स्टेट डाऊन अ ग्रुप, ज्यावेळेस ग्रुपचा विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्या फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्थेमध्ये आपल्याला साम्यता दिसून येते. ग्रॅडेशन म्हणजे प्रणवता आपल्याला दिसून येते. कशामध्ये? इन अ ग्रुप. कशामध्ये? ग्रुप्स मध्ये. फॉर एक्झाम्पल पहा काय एक्झाम्पल सांगता येईल? 17th ग्रुप जर घेतला तर आपल्याला डाऊन ग्रुप करायचे म्हणजे वरून खाली यायचे. जसं की फॉर एक्झाम्पल कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, त्यानंतर ब्रोमीन Br2, आयोडीन I2. असे काय येतात रे या हॅलोजन फॅमिली मधले? हे काय आहेत? एलिमेंट आपल्याला दिसून येतात. ओके. मग आता ह्या हॅलोजन फॅमिलीमध्ये जे काही फ्लोरीन आणि क्लोरीन आहे हे कोणत्या स्टेट मध्ये आपल्याला दिसून येतो? कारण की आपण पाहिलं आताच म्हटलं होतं की ग्रॅडेशन इन ऑब्झर्व इन देअर फिजिकल स्टेट इन अ ग्रुप. आपल्याला ग्रुप मध्ये काय दिसून येते? प्रणवता दिसून येते. कशामध्ये? त्यांच्या फिजिकल स्टेट मध्ये. मग आता फ्लोरीन आणि क्लोरीन जे आहेत हे आपल्याला कोणत्या स्टेट मध्ये दिसून येतात? गॅसियस स्टेट मध्ये दिसून येतात. ब्रोमीन जो आहे हा आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये दिसून येतो. तर आयोडीन जो आहे हा आपल्याला सॉलिड स्टेट मध्ये दिसून येतो. हे काय आहे? त्याचे फिजिकल स्टेट आहेत. कोणत्या याच्यामधल्या? इन हॅलोजन फॅमिली. हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगता येईल. हे एवढंच आहे. पहा तुम्हाला हॅलोजन फॅमिलीमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत आणि कोणता ग्रुप येतो हॅलोजन फॅमिलीमध्ये आणि त्याचा जनरल फॉर्म्युला. आपला या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे. इयत्ता 10वीचा दुसरा चॅप्टर हा संपलेला आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला आपल्या ग्रुप्सवरती कमेंट करून सांगू शकता.